विद्यार्थी मित्रांनो, यशोदीप अकॅडमीच्या माध्यमातून MPSC कंबाईंड गट ब आणि गट क पूर्व परीक्षा 2025 साठी टेस्ट सिरीज सुरू आहे. त्या टेस्ट सिरीजचा आपण नुकताच पेपर क्रमांक 7 घेतला. त्या पेपर क्रमांक 7 मध्ये आपण पॉलिटीचे म्हणजेच राज्यशास्त्राचे किंवा पॉलिटिकल सायन्सचे म्हणा, पॉलिटिकल सायन्सचे आपण एकूण 15 प्रश्न विचारले होते. त्या 15 प्रश्नाचं आपण विश्लेषण योग्य उत्तरासकडे आपण ते विश्लेषण पाहणार आहोत. बरोबर, म्हणजे एकूण बघा त्या कंबाईनच्या पेपरमध्ये पॉलिटीचे किंवा पॉलिटिकल सायन्स म्हणा त्याला राज्यशास्त्राचे एकूण 15 प्रश्न विचारले होते. त्या 15 प्रश्नाचं योग्य उत्तरासकट आपण ते पूर्ण विश्लेषण किंवा ॲनालिसिस इथं पाहणार आहोत. बघा या पेपर क्रमांक 7 मध्ये पहिला प्रश्न विचारला होता. पॉलिटीमध्ये पहिला प्रश्न विचारलेला होता, पुढे दिलेल्या विधानांपैकी योग्य विधाने निवडा. पुढे दिलेल्या विधानापैकी योग्य विधान निवडा. त्यामध्ये पहिलं विधान विचारलेलं आपल्याला, भारतीय संविधानातील अनुच्छेद 19(1)(a) मध्ये समाविष्ट असलेल्या भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर राज्य भारताचे सार्वभौमत्व आणि एकात्मता या कारणावरती बंधनं घालू शकते, परंतु सामान्य जनतेचे हित या कारणावरती बंधने घालू शकत नाही. तर हे वाक्य एकदम करेक्ट आहे. त्यानंतर विधान क्रमांक 2 आहे बघा. विधान ब मध्ये भारतीय संविधानातील अनुच्छेद 21 अंतर्गत समाविष्ट असलेला जीविताचा आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा राईट टू लाईफ जीविताच्या आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या संरक्षणाचा हक्क केवळ भारतीय नागरिकांनाच उपलब्ध आहे, इतरांना नाही. अशा प्रकारचे 2 विधान विचारले होते. या प्रश्नाचा जर आपण विचार केला, यामध्ये विधान अ हे एकदम बरोबर आहे आणि विधान ब हे चुकीचं आहे. कारण अनुच्छेद 21 हे नुसतं भारतीय नागरिकांनाच नाही, तर भारतीय आणि त्यासोबत परकीय या व्यक्तींना सुद्धा लागू आहे. जर आपण बघा, तुम्ही जर नागरिकत्व या टॉपिकचा जर अभ्यास केलेला असाल, नागरिकत्वामध्ये जर आपण पाहिलं बघा, भारतामध्ये 2 प्रकारचे लोक राहतात. एक आपण नागरिक म्हणतो त्यांना, आणि दुसरे असतो आपण परकीय लोक. मग नागरिक किंवा फक्त भारतीयांना लागू असणारे मूलभूत हक्क आहेत काही, ते आहेत कलम 15, त्याच्यानंतर कलम 16, कलम 19, कलम 29 आणि कलम 30. हे जे कलम आहेत 15, 16, 19, 29 आणि 30 हे फक्त आणि फक्त भारतीय नागरिकांनाच अवेलेबल आहेत, परकीय नागरिकांना नाही. बरोबर आहे. म्हणून कलम 21चा जर आपण विचार केला, कलम 21 जे आहे ते परकीय व्यक्तींना सुद्धा लागू आहे. म्हणून हे प्रश्न विधान क्रमांक ब हे चुकीचं आहे. आणि योग्य उत्तर जर आपण विचार केला तर प्रश्न क्रमांक 1चं योग्य उत्तर आहे ऑप्शन 1. ऑप्शन 1 हे योग्य उत्तर आहे. बघा, पहिला ऑप्शन पाहिला, भारतीय संविधानातील अनुच्छेद 19(1)(a) मध्ये समाविष्ट असलेल्या भाषण आणि अभिव्यक्त स्वातंत्र्यावर राज्य भारताचे सार्वभौमत्व आणि एकात्मता या कारणावरती बंधने घालू शकते, परंतु सामान्य जनतेचे हित या कारणावर बंधने घालू शकत नाही, असं आपल्याला विचारलेलं होता. बघा, जर आपण राईट टू फ्रीडम विथ एक्सप्रेशन हे कलम जर 19 पाहिलं, तर त्याच्यामध्ये भाषण स्वातंत्र्याचा जे काही अधिकार दिलेला आहे आपल्याला, बरोबर आहे, तर त्याच्यावर सरकार किंवा शासन 8 प्रकारचे मर्यादा किंवा 8 प्रकारचे बंधने घालू शकते. ते 8ही बंधने आपल्याला, बरोबर आहे, नुसतं माहीत नाही पाहिजे. आज बघा कसं झालं, मी तुम्हाला मगाशी बोललो होतो, बरोबर, की आपल्याला माहीत बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत. आजकाल तर सोशल मीडियाच्या माध्यमातून स्नॅपचॅट असेल, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, भरपूर गोष्टी माहीत आहेत, परंतु आयोग तुमच्याकडून गोष्टी माहीत नाही, तुम्हाला पाठ पाहिजेत. हेच गोष्ट तुम्हाला बाकी विद्यार्थ्यांपेक्षा वेगळी करणारी असेल. त्याच्यामुळे ते 8च्या 8ही कारणं पूर्ण पाठ पाहिजे. जर कारणं सांगितलं म्हणतो, तर बघा, पहिलं कारण होतं भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता, दुसरं कारण आहे राष्ट्राचे संरक्षण, तिसरं कारण आहे सार्वजनिक सुव्यवस्था. अशा प्रकारचे एकूण 8 कारणं, ते 8ही कारणं तुम्हाला पाठ असायला हवे, असं या प्रश्नाच्या पहिल्या विधानातून आपल्याला कळते. जर आपण फंडामेंटल राईट्सचा विचार केला, तर संविधानामध्ये भाग 3 मध्ये कलम 12 ते 35 मध्ये फंडामेंटल राईट्सचा संबंध किंवा त्याचा उल्लेख आपल्याला 12 ते 35 मध्ये दिसतो, बरोबर आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर बघा, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न क्रमांक 2. त्यामध्ये विचारलं आपल्याला बघा, तरतुदी आहेत, बरोबर, इकडे कलमे दिले, योग्य जोड्या जुळवा अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे. योग्य जोड्या जुळवा. योग्य जोड्या जुळवा अशा प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. यामध्ये बघा, घटक राज्यांचे महाधिवक्ता, बरोबर, याचं योग्य कलम आहे कलम 165. भारताचे महान्यायवादी याचं योग्य कलम आहे, बरोबर, भारताचे महान्यायवादी याचं योग्य कलम आहे अनुच्छेद 76, बरोबर आहे. बघा, पहिलं आपण अचं जर पाहिलं तर अचं आहे अनुच्छेद 165, हे त्याचं योग्य आहे. म्हणजे अचं सेकंड, बरोबर, अचं सेकंड पर्याय
अचं सेकंड पर्याय आपल्याला तीनही ऑप्शन किंवा पहिल्या तीनमध्ये दिसते, म्हणजे पहिला चौथा पर्याय कट झाला. भारताचे महान्यायवादी बचं पाचवा आहे बघा. बचं जर आपण पाचवा आपल्याला तिन्ही ठिकाणी दिसते. कॅगचा विचार केला, कॅगचं कलम आहे कलम 148. कचं आपल्याला तिसरं दिसायला पाहिजे. कचं तिसरं बघा, ह्या पहिला पर्याय आणि तिसऱ्या पर्यायामध्ये दिसतो, म्हणजे पर्याय क्रमांक 2 कट झाला. आणि जर आपण भारताचे उपराष्ट्रपती पाहिलं तर ते कलम आहे 63, बरोबर आहे. आणि डचं आपल्याला चौथं पाहिजे. डचं चौथं बघा, फक्त आणि फक्त आपल्याला ह्या 2 पर्यायापैकी ऑप्शन क्रमांक 3 मध्ये दिसते, म्हणजे या प्रश्न क्रमांक 2चं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 असेल. बघा, जर आता हे जे कलम आहेत ना कंबाईनला किंवा मग MPSC मध्ये पाहिलो आपण तर 1 ते 2 कलम आपल्याला त्याच्यावर प्रश्न येतो, बरोबर आहे. त्यापैकी काही कलम आहेत आपल्याला महाराष्ट्र राज्याचा महाधिवक्ता त्याचं कलम पाठ पाहिजे. कॅग जे आहे कॅग त्याचं कलम पाठ पाहिजे. क्लिअर. पुन्हा असे काही कलम आहेत बघा, जर आपण कलम जर पाहिले तर निवडणूक आयोगाचं कलम आपल्याला पाठ पाहिजे, कलम 324. निवडणूक आयोगाचा आपल्याला कलम पाठ पाहिजे. क्लिअर. त्यानंतर आपण जर विचार केला तर फायनान्स कमिशन 280 हे माहीत पाहिजे आपल्याला, बरोबर. त्याच्यानंतर GST काउन्सिलचं सुद्धा कलम माहीत पाहिजे, 279A, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण पुन्हा विचार केला तर अजून काही कलम आहेत बघा, म्हणजे महत्त्वाचे कलम कोणते तर नॅशनल कमिशन ऑफ शेड्यूल कास्ट आहे, बरोबर. त्याच्यानंतर नॅशनल कमिशन ऑफ शेड्यूल कास्ट हे एक कलम आहे, त्याचं कलम आहे बाबा 338. त्याच्यानंतर नॅशनल कमिशन ऑफ शेड्यूल ट्राईब याचं कलम आहे 338A. त्याच्यानंतर नॅशनल कमिशन ऑफ बॅकवर्ड क्लास याचं कलम आहे 338B, बरोबर आहे. हे काही महत्त्वाचे कलम आहेत. हे कलम तुम्हाला माहीत पाहिजे, पाठ पाहिजे, बरोबर आहे. तर हे कलम पाठ करून जा, एकतरी प्रश्न याच्यावर दरवर्षी असतो. अजून महत्त्वाचा एक कलम सांगतो बघा, कलम 32 आपल्याला माहीत पाहिजे. याला आपण संविधानाचा हृदय आणि आत्मा म्हणतो. हृदय आणि आत्मा, हार्ट अँड सोल ऑफ दी कॉन्स्टिट्यूशन, बरोबर आहे. त्याच्यानंतर कलम 226 पाठ पाहिजे, बरोबर आहे. कलम 226 आपल्याला उच्च न्यायालयाचा रिट्स करण्याचा अधिकार दिलेला असतो. आणि कलम 32 हा म्हणजे सर्व फंडामेंटल राईट्सचे जर उल्लंघन झालं तर कलम 32 नुसार आपल्याला डायरेक्ट सुप्रीम कोर्टामध्ये जाता येते. आणि मूलभूत अधिकाराचं उल्लंघन झालं तर कलम 226 नुसार आपल्याला डायरेक्ट उच्च न्यायालय म्हणजे हायकोर्टमध्ये जाता येते. त्याच्यामुळे हे कलम जे आहेत हे कलम आपल्याला माहीत असायला हवे. क्लिअर. त्यानंतर बघा नेक्स्ट प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 मध्ये विचारले आपल्याला संविधान सभेच्या समित्या आणि त्यांच्या अध्यक्षांच्या नावाच्या योग्य जुळवा अशा प्रकारचं प्रश्न विचारलेला आहे, बरोबर आहे. इथे बघा सुकाणू समितीचा विचार केला तर त्याचं उत्तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. संघ घटना समिती हे चुकलेलं आहे मित्रांनो, बरोबर आहे. प्रक्रिया नियम समिती हे सुद्धा आपल्याला बरोबर दिसतो, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. मसुदा समिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि संघ अधिकार समिती याचं उत्तर जवाहरलाल नेहरू हे योग्य आहे. म्हणजे फक्त यामध्ये जी जोडी चुकली आहे ते आहे ऑप्शन ब. आपल्याला काय विचारलेलं आहे, योग्य जोड्या ओळखा, बरोबर आहे. म्हणजे इथे ब दिसतो आपल्याला, इथे ब दिसतो आणि इथे ब दिसतो, म्हणजे 3 ऑप्शन गेले, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे योग्य आहे. इथे लक्षात घ्या, जर आपण संघ घटना समितीचा विचार केला तर याचे अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू. आणि सरदार पटेलचा विचार केला तर प्रांतिक घटना समितीचे अध्यक्ष होते. प्रांतिक घटना समितीचे अध्यक्ष हे सरदार पटेल होते. क्लिअर मुद्दा. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 मध्ये विचारलं आहे बघा आपल्याला प्रश्न क्रमांक 4 मध्ये विचारला आहे राज्यांनी उत्पन्न, दर्जा, सुविधा आणि संधी यांच्यातील असमानता कमी करण्यासाठी धोरणे राबवावीत अशा आशयाचे तत्व राज्याच्या धोरणाकरिता मार्गदर्शक तत्वांमध्ये कितव्या घटना दुरुस्तीने टाकण्यात आलेला आहे, अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. बघा, जर आपण बरोबर मार्गदर्शक तत्वाचा जर आपण विचार केला म्हणजे TPSPचा विचार केला तर भारतीय संविधानाच्या भाग 4 मध्ये येतात. भारतीय संविधानाच्या भाग 4 मध्ये जर आपण कलमांचा विचार केला तर कलम 36 ते 51 या दरम्यान राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत, बरोबर आहे. जर आपण हे बघा, हे जर दिलेलं असेल, बरोबर. आणि महत्त्वाचं बघा, जर आपण जर विचार केला तर काही घटना दुरुस्त्या करून मार्गदर्शक तत्वे टाकण्यात आली, बरोबर. जसं बघा, हे जे मार्गदर्शक तत्व आहे म्हणजे ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर हे पहिला ऑप्शन क्रमांक 1
म्हणजे 44वी घटनादुरुस्ती कायदा केला 1978चा आणि या घटनादुरुस्तीनुसार राज्याचे उत्पन्न, दर्जा, सुविधा आणि संधी याच्यातील असमानता कमी करणे ही तरतूद DPSP मध्ये टाकण्यात आली. बरोबर. आपण जर 42वी घटनादुरुस्तीचा विचार केला, बरोबर, 42व्या घटनादुरुस्तीनुसार एकूण 4 नवीन DPSP टाकण्यात आल्या. 4 नवीन DPSP टाकण्यात आलेला आहे, हे सुद्धा आपल्याला पाठ पाहिजे. क्लिअर. त्याच्यानंतर आपण 86वी घटनादुरुस्ती जर कायदा विचार केला तर बघा आपल्याला दिसतं की कलम 45 मध्ये बदल केलेला आहे. कलम 45 मध्ये बदल केला आहे. राज्य बालसंगोपन करण्यासाठी प्रयत्न करेल अशा प्रकारे आपल्याला कलम 45 मध्ये बदल केलेला आहे. बरोबर. ही जी घटनादुरुस्ती आहे 86वी घटनादुरुस्ती 2002 नुसार, बरोबर, शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत अधिकार झालेला आहे कलम 21A नुसार. कलम 21A नुसार शिक्षणाचा जो अधिकार आहे, बरोबर आहे, तो अधिकार मूलभूत अधिकार करण्यात आला. बरोबर आहे. आणि आधी कलम 45 मध्ये जे सक्तीचं शिक्षण होतं ते DPSPचा भाग होता, परंतु DPSPचा भाग जो आहे, DPSP बघा एक गोष्ट अजूनही किती महत्त्वाची, DPSP हे न्यायप्रविष्ट नाही. न्यायप्रविष्ट नाही म्हणजे नॉन जस्टिसिएबल आहे. लक्षात. फंडामेंटल राईट्सचा विचार केला तर फंडामेंटल राईट्स हे जस्टिसिएबल आहेत. बरोबर आहे. म्हणजे त्याचं उल्लंघन झालं तर नागरिक हे हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ शकतात अशी तरतूद आहे. परंतु DPSP ते मार्गदर्शक तत्वे आहेत. म्हणजे राज्य सरकारला काही धोरण तयार करायचं असेल, राज्य सरकारला कुठल्याही योजना तयार करायच्या असतील तर हे एक प्रकारच्या गाईडलाईन आहे, परंतु हे काय म्हणतो आपण, हे बंधनकारक नाही. त्याच्यामुळे हे न्यायप्रविष्ट नाही. बरोबर. म्हणून आधी बघा कलम 45 मध्ये शिक्षणाचा अधिकार होता, तो आता मूलभूत अधिकारामध्ये कलम 21A मध्ये टाकण्यात आला. म्हणजे शिक्षणाचा अधिकार कलम 21A नुसार हा आता, बरोबर आहे, मूलभूत हक्काचा भाग झालेला आहे. क्लिअर. त्याच्यानंतर 97वी घटनादुरुस्ती कायदा 2011चा विचार केला तर त्यामध्ये बघा ज्या काही सहकारी संस्था आहेत, सहकारी संस्थांना चालना देण्यासाठी एक नवीन कलम जोडण्यात आलं. ते कलम आहे 43B. आलं का लक्षात. 43B हे नवीन कलम जोडण्यात आलं. बरोबर आहे. त्याच्यामुळे बघा तुम्हाला जर DPSP वर जर प्रश्न चुकवायचे नसतील तर काय करावं लागेल, DPSPचा बेसिक्स भाग, बरोबर, आणि कोणत्या कोणत्या घटनादुरुस्तीने कोणते नवीन DPSP ॲड झाले ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाठ पाहिजेत. बरोबर. याचं योग्य उत्तर बघा पर्याय क्रमांक 1 44वी घटनादुरुस्ती. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, पुढचा प्रश्न बघा, तो आहे घटक राज्याच्या पुढचा प्रश्न विचारलाय बघा, घटक राज्याच्या मुख्यमंत्री नेमणूक राज्यपालांकडून करण्यात येईल आणि मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने राज्यपाल इतर मंत्र्यांची नेमणूक करतील अशी तरतूद घटनेच्या कोणत्या अनुच्छेदाअंतर्गत देण्यात आलेली आहे अशा प्रकारचा प्रश्न आलेला आहे. तर या प्रश्न क्रमांक 5चं योग्य उत्तर हे आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1, म्हणजे ऑप्शन क्रमांक अ आहे. बरोबर आहे. हे गोष्ट इथे लक्षात ठेवा. क्लिअर. म्हणजे तुम्हाला बघा आता जर आपण राज्य शासनाचा विचार केला तर राज्य शासनाच्या संबंधित, कारण आपली एक्झाम ही कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी ची असल्यामुळे राज्य शासनाच्या तरतुदी असेल, राज्य शासनाचे जास्त म्हणजे महाराष्ट्राचा भूगोल, बरोबर आहे, आणि राज्य शासनावर जास्तीत जास्त भर दिलेला असेल त्याच्यामुळे, बरोबर, त्याच्यामुळे आपल्याला हे जे कलम आहेत हे कलम पाठ असायला पाहिजे. बरोबर. आता बघा इथे जर विचार केला अनुच्छेद 163, बरोबर आहे, तर राज्यपालांना बरोबर राज्यपालांना सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ नेमणूक करणे हे 163 मध्ये दिलेलं आहे. राज्यपालांना सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळाची नेमणूक, बरोबर मुद्दा. त्याच्यानंतर कलम जर आपण 167 जर पाहिलं, कलम 167 पाहिल्यानंतर मुख्यमंत्र्यांची कर्तव्य जे असतात ते राज्यपालांना कळवावं लागतात. बरोबर आहे. ते कलमाची तरतूद दिलेली आहे कलम 167 म्हणजे मुख्यमंत्र्याची कर्तव्य याबद्दल राज्यपालांना माहिती देणे या संबंधीची तरतूद आपल्याला कलम 167 मध्ये दिसते मित्रांनो. त्यानंतर राज्याचा जो काही कार्यकारी अधिकार आहे त्या संबंधीची माहिती आपल्याला कलम 142 मध्ये दिसते. राज्याचा जो कार्यकारी अधिकार आहे, कार्यकारी अधिकाराविषयी माहिती कलम 162 मध्ये दिसते आपल्याला. क्लिअर. तर बघा प्रश्न क्रमांक 5 त्याचं योग्य उत्तर आहे कलम म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 अनुच्छेद 164. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न क्रमांक 6, बघा प्रश्न क्रमांक 6चा जर आपण विचार केला त्यामध्ये विचारलेलं आहे आपल्याला प्रश्न क्रमांक 6 मध्ये विचारले आपल्याला पुढीलपैकी कोणत्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे गोवा, दमण व दीव
भारतीय संघात समाविष्ट करण्यात आलेले होते, इनकॉर्पोरेटेड झालेले होते. क्लिअर. त्याच्यामध्ये 4 पर्याय आपल्याला दिसलेले आहेत मित्रांनो, बरोबर आहे. आणि या प्रश्नाचं योग्य जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 12वी घटना दुरुस्ती कायदा 1962. 12वी घटना दुरुस्ती कायदा 1962, बरोबर आहे. तर हे प्रश्न क्रमांक 6चं उत्तर आहे. जर आपण 11वी घटना दुरुस्ती कायदा 1961 पाहिला तर यामध्ये बघा जे उपराष्ट्रपती होते म्हणजे व्हाईस प्रेसिडेंट त्यांच्या निवडणुकीमध्ये बदल करण्यात आला होता. निवडणुकीत बदल झालेला आहे. घटना दुरुस्ती कोणती? 11वी घटना दुरुस्ती 1961 नुसार व्हाईस प्रेसिडेंटच्या बरोबर निवडणुकीमध्ये बदल झाला. म्हणजे 1961च्या आधी जर पाहिलं तर उपराष्ट्रपती पदाची जी निवड आहे ते फक्त लोकसभा आणि राज्यसभा यांची संयुक्त बैठक होत होती आणि संयुक्त बैठकीतून उपराष्ट्रपती पदांची निवड होत होती. परंतु 1900 या घटना दुरुस्तीनुसार जर आपण सध्या पाहिलो तर सध्या बघा संसदेचे जे सदस्य आहेत यांच्याकडून संसदेचे सर्व सदस्य त्या सर्वांकडून उपराष्ट्रपतीची निवडणूक होते. या ठिकाणी विधानसभेचे सदस्य या ठिकाणी भाग घेत नाही, बरोबर. तर ही घटना दुरुस्ती होती 11वी घटना दुरुस्ती. क्लिअर. ही 11वी घटना दुरुस्ती होती. त्याच्यानंतर 16वी घटना दुरुस्ती कायदा 1963 पाहिलं तर हे कलम 19 वर काही निर्बंध आणण्यात आले होते. निर्बंध, भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे आहे, बरोबर, त्याच्यावर निर्बंध आणण्यासाठी 16वी घटना दुरुस्ती कायदा 1963 करण्यात आली. त्याच्यानंतर बघा 14वी घटना दुरुस्ती कायदा 1962 जर आपण पाहिलं तर यानुसार पुदुच्चेरी हे आपल्या भारताचा, बरोबर आहे, भारताचा म्हणजे पुदुच्चेरीचा जर आपण विचार केला तर पुदुच्चेरी हा भारताचा केंद्रशासित प्रदेश बनला. पुदुच्चेरी, क्लिअर मुद्दा, भारताचा केंद्रशासित प्रदेश म्हणून पुदुच्चेरी हे बनलेला आहे, बरोबर आहे. आणि इथे अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची, पुदुच्चेरी असेल दिल्ली असेल त्याच्याबद्दलचा आपल्याला कलम सुद्धा पाहिजे बरोबर. पुदुच्चेरी हे केंद्रशासित प्रदेश बनला कोणत्या कलमानुसार? कलम 239A या घटना दुरुस्तीनुसार. कोणती घटना दुरुस्ती? 14वी घटना दुरुस्ती 1962 नुसार पुदुच्चेरी हे केंद्रशासित प्रदेश बनला आणि नवीन एक कलम तयार करण्यात आलं. त्या कलमाचं नाव आहे 239A. तर प्रश्न क्रमांक 6 मध्ये अशा प्रकारचं आपल्याला उत्तर अपेक्षित आहे. म्हणजे याचं योग्य उत्तर काय सांगितलं बघा, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 12वी घटना दुरुस्ती 1962. क्लिअर. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न क्रमांक 7 बघा, इंटरेस्टिंग प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा. प्रश्न क्रमांक 7 विचारलाय आपल्याला, भारतीय घटनेच्या प्रस्तावनेविषयी अयोग्य विधान निवडा. म्हणजे चुकीचे विधान निवडायचे, चुकीचे, बरोबर आहे. यामध्ये बघा विधान क्रमांक ए आहे, N.A. पालखीवाला यांनी प्रस्तावनेला घटनेचे ओळखपत्र म्हटले आहे असं पहिलं विधान आहे. हे वाक्य बरोबर आहे. भारताच्या संविधान सभेत जवाहरलाल नेहरू यांनी दिनांक 22 जानेवारी 1947ला मांडलेल्या उद्दिष्टांच्या ठरावानुसार प्रस्तावना आधारलेली आहे. हे वाक्य विचारलेलं आहे. हे वाक्य चुकीचं आहे. त्याचं महत्त्वाचं कारण बघा, हे वाक्य आपल्याला चुकीचं दिलेलं आहे. तर लक्षात घ्या, 13 डिसेंबर 1946ला उद्दिष्टाचा ठराव मांडला गेला आहे आणि 22 जानेवारी 1947ला तो जो ठराव आहे, उद्दिष्टाचा ठराव, तो स्वीकृत करण्यात आलेला आहे, बरोबर आहे. 13 डिसेंबर 1946ला ठराव मांडलेला आहे आणि 22 जानेवारी 1947ला तो ठराव स्वीकृत करण्यात आलेला आहे. त्यामुळे विधान ब चुकीचं आहे. त्यानंतर विधान क मध्ये बघा, प्रस्तावना हा घटनेचा अविभाज्य भाग असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बेरुबारी युनियन खटल्यात दिलेला आहे. अशा प्रकारचं विधान, हे विधान पूर्ण चुकीचं आहे, बरोबर. बेरुबारी युनियन खटल्यामध्ये, बरोबर, बेरुबारी युनियन खटल्यामध्ये संविधान हे प्रस्तावना हे आपल्या संविधानाचा मूलभूत भाग आहे किंवा अविभाज्य भाग आहे असं म्हटलेलं नाही. तर प्रस्तावनेबद्दल बघा, प्रस्तावनेबद्दल आपल्याला 3 खटले माहित पाहिजे. 3 खटले कुठले रे? तर पहिला जो खटला आहे तो आहे बेरुबारी युनियन खटला. बेरुबारी युनियन खटला हा माहित पाहिजे प्रस्तावनेबद्दल, तो आहे 1960चा. या खटल्यामध्ये काय म्हटलं बघा, या खटल्याचा जर आपण विचार केला तर या खटल्यामध्ये म्हटलं बघा, प्रस्तावना हा राज्यघटनेचा अविभाज्य भाग नाही, बरोबर. ह्या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचं असं मत होतं. दुसरा खटला पाहिला, तो खटला आहे केशवानंद भारती खटला. केशवानंद भारती खटला 1973, बरोबर आहे. पहिल्यांदाच केशवानंद भारती खटला 1973 मध्ये पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयाने प्रस्तावना हा राज्यघटनेचा अविभाज्य भाग असल्याचं मान्य केलं. आणि महत्त्वाचा हा खटला लक्षात ठेवायचा, या खटल्यानुसारच संविधानाची मूलभूत संरचना
बरोबर आहे. संविधानाचं जे बेसिक स्ट्रक्चर आहे, संकल्पना नवीन पुढे उदयास आली, बरोबर, त्याच्यामुळे हा खटला महत्त्वाचा आहे. त्यानंतर तिसरा जो खटला आहे तो LIC खटला म्हणून ओळखला जातो. LIC खटला 1995 मध्ये. यामध्ये तर सर्वोच्च न्यायालयाने केशवानंद भारती खटला 1973 मध्ये जे बोललं होतं की प्रस्तावना हा संविधानाचा अविभाज्य भाग आहे, ते फक्त पुन्हा एकदा रिपीट केलं. म्हणजे ह्या खटल्यामध्ये सुद्धा प्रस्तावना राज्यघटनेचा अविभाज्य भाग आहे. केशवानंद भारती खटल्यामध्ये सुद्धा प्रस्तावना राज्यघटनेचा अविभाज्य भाग आहे, परंतु बेरुबारी युनियन खटला 1960 मध्ये प्रस्तावना राज्यघटनेचा अविभाज्य भाग आहे असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं नाही. त्यानंतर विधान ड बघा, विधान ड मध्ये म्हटलेलं आहे 42वी घटना दुरुस्ती कायदा 1976 द्वारे प्रस्तावनेत समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकता हे 3 शब्द समाविष्ट करण्यात आलेले आहे. हे सुद्धा ऑप्शन चुकीचं आहे, बरोबर. त्याचं महत्त्वाचं कारण बघा, त्याचं कारण आहे समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकता नाही, तर तिसरा जो शब्द आहे तो शब्द टाकण्यात आला एकात्मता, म्हणजे इंटिग्रिटी हा शब्द टाकण्यात आला होता. क्लिअर मुद्दा. त्याच्यामुळे हे सुद्धा ऑप्शन चुकीचं आहे. म्हणजे आपल्याला या प्रश्नाचं योग्य उत्तर, बरोबर, काय विचारलं होतं, अयोग्य विधान निवडा असं विचारलेलं होतं. फक्त अ हे बरोबर आहे आणि अयोग्य ब क ड बरोबर आहे. ब क ड हा आहे ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. क्लिअर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8, नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न विचारलाय बघा, राज्याच्या विधानसभेने पुढचा प्रश्न विचारला आपल्याला, राज्याच्या विधानसभेने पारित केलेल्या विधेयकावर राज्यपालांनी तो पारित करणे, राखीव ठेवणे किंवा राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखीव ठेवण्याचा निर्णय 6 महिन्याच्या आत घेण्याची शिफारस कोणत्या आयोगाने समितीने केलेली आहे. बघा, हा जो प्रश्न आहे तो केंद्र राज्य संबंध या टॉपिकवर आधारित प्रश्न आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर पुंछी आयोग हे म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आहे. क्लिअर. आता बघा, हे जे खास करून जर विचार केला आपण, राज्यसेवेचा पेपर असेल, बरोबर, आणि त्याच्यानंतर आपण राज्यसेवा असेल किंवा कंबाईनचे पेपर असतील, त्या परीक्षेमध्ये नेहमी लक्षात ठेवायचं, पुंछी आयोग असेल, सरकारी आयोग, या आयोगावरून प्रश्न आलेले आहेत. बरोबर. जर आपण पुंछी आयोगाची जर स्थापना पाहिली तो ती स्थापना आहे 2007 साली. मुद्दा क्लिअर आहे. ही स्थापना कधी आहे? 2007 साली. राजमंडळ समिती जर पाहिलो आपण तर हे स्थापना आहे 1969. म्हणजे ही जी समिती होती केंद्र आणि राज्य या संबंधासंबंधी, हे तामिळनाडू गव्हर्नमेंटनं ही समिती स्थापन केली होती, तामिळनाडू गव्हर्नमेंटनं. क्लिअर मुद्दा. त्याच्यानंतर बघा, सरकारी आयोग जर आपण पाहिला तर सरकारी आयोग हा 1983 मध्ये स्थापन झालेला आहे. क्लिअर मुद्दा. 1983 मध्ये स्थापन झालेला आहे. त्यामुळे आपल्याला केंद्र राज्य संबंधामध्ये ह्या आयोगाच्या शिफारशी कुठल्या होत्या, शिफारशी आपल्याला लक्षात असणे गरजेचं आहे. तुम्हाला एखादी शिफारस दिली जाते आणि ती शिफारस कोणत्या आयोगाने सजेस्ट केलेली आहे असा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो, किंवा सरकारी आयोगाने दिलेल्या शिफारशीपैकी खालीलपैकी कोणती शिफारस नाही असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे केंद्र राज्य टॉपिक हा सुद्धा एकदम चांगला करून ठेवणे येणाऱ्या परीक्षेसाठी अपेक्षित आहे. क्लिअर. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न क्रमांक 9. बघा, त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, भारतीय संविधानातील अनुच्छेद 110 अंतर्गत तरतुदी करण्यात आलेल्या धन विधेयकाविषयी मनी बिल संबंधी हा प्रश्न आहे. मनी बिल संबंधी हा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला. योग्य विधाने ओळखायची आहेत. हे विधेयक मंत्री किंवा खाजगी सदस्य केवळ लोकसभेतच मांडू शकतात असं पहिलं विधान. हे पहिलं विधान चुकीचं आहे, कारण मनी बिल हे फक्त आणि फक्त काय म्हणतो आपण, फक्त आणि फक्त हे सरकारी म्हणजे फक्त मंत्री मांडू शकतात. अलग लक्षात. खाजगी सदस्य हे विधेयक मांडू शकत नाही. बरोबर आहे. कारण बघा, खाजगी व्यक्ती म्हणजे कोण, तर खाजगी म्हणजे तो असा सदस्य, म्हणजे समजा तो जर आपण काय म्हणतो, तो राज्य सरकारचा भाग असला तरी मंत्र्या व्यतिरिक्त इतर कोणताही सदस्य समजा बिल मांडत असेल त्याला आपण खासगी विधेयक असं म्हणतो. बरोबर. कारण लक्षात ठेवायचं, धनविधेयक जर लोकसभेत जर पास झालेलं नाही तर त्यावेळेस सरकारला राजीनामा सुद्धा द्यावा लागतो. त्याच्यामुळे पहिलं वाक्य हे चुकीचं आहे. क्लिअर मुद्दा. पहिलं वाक्य चुकीचं आहे. आपल्याला योग्य विधाने ओळखायला सांगितलेले आहे. बघा, अ आपल्याला इथे दिसतो, अ आपल्याला इथे दिसतो आणि अ आपल्याला इथे दिसतो. जर आपल्याला हे 3 प्रश्न जरी माहीत नसतील, 3 विधानं सुद्धा आपल्याला माहीत नसतील, तरी पण आपण योग्य उत्तरापर्यंत आपण पोहोचू शकतो. अलग लक्षात. याला म्हणतो आपण एलिमिनेशन टेक्निक. आणि हे आपल्याला काही प्रश्नांमध्ये, पूर्ण प्रश्नांमध्ये नाही परंतु काही प्रश्नांमध्ये अशा प्रकारची एलिमिनेशन टेक्निक आपल्याला वापरावी लागते. क्लिअर. म्हणजे बघा, इथे ब आणि ड हे काय म्हणतो आपण,
ब आणि ड हे योग्य उत्तर आहे. यामध्ये क सुद्धा चुकीचं आहे. म्हणजे काय, ब मध्ये बघा, हे विधेयक मांडण्याकरिता राष्ट्रपतीची शिफारस आवश्यक असते, तर हे योग्य आहे. राष्ट्रपती धन विधेयक रोखून ठेवू शकत नाहीत, बरोबर, हे विधान चुकीचं आहे. अलग लक्षात, राज्यसभेकडे गेलेले धन विधेयक 14 दिवसांच्या आत लोकसभेकडे परत येणे आवश्यक असते, हे सुद्धा वाक्य बरोबर आहे. क्लिअर. भारतीय संसदेवर तुम्हाला प्रश्न एखादी प्रश्न तुम्हाला दिसू शकतो, त्याच्यामुळे संसद हा टॉपिक, संसदेमध्ये असे काही जे महत्त्वाचे टॉपिक आहेत ते करून जाणे अपेक्षित आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 प्रश्न क्रमांक 10 बघा, इंटरेस्टिंग प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 10 यामध्ये विचारले आपल्याला, पुढे दिलेल्या विधानांपैकी अयोग्य विधाने ओळखा. म्हणजे इनकरेक्ट विचारले, इनकरेक्ट विचारलेला आहे, बरोबर. इथे लक्षात घ्या काय विचारलंय, एक राष्ट्र अनेक राज्यात अस्तित्वात येऊ शकते, एका राज्यात अनेक राष्ट्र असू शकतात, समान भूप्रदेश नसेल तरी राष्ट्र अस्तित्वात येऊ शकते. हे तिन्ही वाक्य करेक्ट आहेत मित्रांनो. आपल्याला अयोग्य विचारलं म्हणजे यापैकी एकही नाही, हे त्याचं उत्तर. आता हा प्रश्न का टाकला, हा प्रश्न टाकण्याचं एकमेव कारण बघा, आता लेटेस्ट जर आपण सिलेबस पाहिला ना, आता लेटेस्ट आपण सिलेबस पाहिला कंबाईनचा, त्याच्यामध्ये आधी जर पाहिला ना, आधीचा सिलेबस त्याच्यामध्ये राज्य व्यवस्था असा शब्द होता, राज्य व्यवस्था असा शब्द होता. आता तो सिलेबस जो आहे तो आहे राज्यशास्त्र, याला राज्यशास्त्र असं म्हटलेलं आहे, म्हणजे पॉलिटिकल सायन्स, बरोबर आहे. आणि आपल्याला पॉलिटिकल सायन्स जर आपल्याला करायचं असेल तर 11वीचं राज्यशास्त्राचं पुस्तक, 12वीचं राज्यशास्त्राचं पुस्तक हे वाचणे अपेक्षित आहे. म्हणजे अशा संकल्पना तुम्हाला वाचाव्या लागतात. कोणत्या प्रकारच्या आहे, तर त्या संकल्पना बघा कोणत्या आहेत. त्या संकल्पना म्हणजे 2 संकल्पना विचारतात, राज्य म्हणजे काय आणि राष्ट्र म्हणजे काय. राज्य म्हणजे राष्ट्र, राज्य ह्या ज्या संकल्पना आहेत, या संकल्पना आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे, बरोबर. जर आपण बघा, आपण जर विचार केला, समजा एखादी कुठलंही राज्य जर स्थापन करायचं असेल, कोणालाही एखादी राज्य स्थापन करायचं असेल तर 4 महत्त्वाचे घटक लागतात, 4 महत्त्वाचे घटक लागतात, बरोबर. राज्याची निर्मिती करण्यासाठी 4 घटक लागतात. कोणते कोणते, तर पहिला जो घटक आहे त्याला म्हणतो भूप्रदेश. पहिलं त्या प्रदेश, बरोबर आहे, त्यांना जमीन लागेल, म्हणजे आपण भूप्रदेश म्हणतो. त्यानंतर त्या भूप्रदेशावर राहण्यासाठी लोकसंख्या पाहिजे, लोकसंख्या, बरोबर आहे. त्याच्यानंतर लोकसंख्या जे आहे, बरोबर, त्या लोकसंख्येला गव्हर्न करण्यासाठी एक शासन प्रकार पाहिजे, आपला शासनाचा कोणता तरी एक प्रकार पाहिजे. मग तो कुठलाही असू द्या, तो लोकशाही प्रकारचा असू द्या, तो कुठल्याही प्रकारचा असू द्या, एक शासन पाहिजे. आणि ते जे शासन आहे ते शासन सार्वभौम पाहिजे, ते शासन सार्वभौम पाहिजे. म्हणजे एखाद्या राज्याची निर्मिती करण्यासाठी आपल्याला भूप्रदेश, लोकसंख्या, शासन आणि सार्वभौम हे 4 घटक अत्यंत गरजेचे आहेत. जर बघा आपण राष्ट्र जर आणि राज्य ह्या 2 जर संकल्पना आपण विचार केला तर या संकल्पनेमध्ये काय फरक आहे, या संकल्पनेमध्ये आपण फरकाचा विचार केला. बघा इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे, राज्य ही जी संकल्पना आहे ना, हे एक विशिष्ट बॉर्डर असते त्याला, बरोबर, त्याला आपण राज्य म्हणतो. परंतु जे राष्ट्र आहे, राष्ट्र म्हणजे संकल्पना अशी आहे, बॉर्डरलेस संकल्पना आहे, बॉर्डरलेस संकल्पना आहे, बरोबर आहे. आणि ही सामाजिक आणि म्हणजे ही जी संकल्पना आहे हे एक राजकीय संघटना आहे, हे राजकीय संघटना आहे, पॉलिटिकल ऑर्गनायझेशन आहे, बरोबर आहे. राष्ट्र जर विचार केला तर हे सामाजिक व सांस्कृतिक संकल्पना आहे, सामाजिक व सांस्कृतिक संकल्पना आहे. म्हणजे उदाहरण देऊन जर सांगतो म्हटलं, भारत एक राज्य सुद्धा आहे, भारत एक राष्ट्र सुद्धा आहे. कसं बघा, भारताची जी संस्कृती आहे, इंडियन कल्चरला मानणारे लोक अमेरिकेत सुद्धा आहेत, जपानमध्ये सुद्धा आहेत, बरोबर आहे, किंवा लंडनमध्ये सुद्धा आहे. क्लिअर. म्हणजे ती बॉर्डरलेस संकल्पना झाली ना, बॉर्डरच्या पलीकडे, सीमेच्या पलीकडे जाणारी संकल्पना झाली राष्ट्र, बरोबर आहे. आणि राज्य म्हणजे काय, तर सीमेच्या आतमध्ये. राज्य म्हणजे 4 घटक महत्त्वाचे लक्षात ठेवायचं. आणि राष्ट्र म्हणजे याला आपण नेशन असं म्हणतो इंग्लिशमध्ये, नेशन, बरोबर, याला आपण स्टेट असं म्हणतो, बरोबर आहे. नेशन आणि स्टेट किंवा स्टेट अँड नेशन या संकल्पना आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे, कारण सध्या सिलेबस जो बदललेला आहे तो आहे राज्यशास्त्र म्हणजे पॉलिटिकल सायन्स. त्या पॉलिटिकल सायन्समध्ये आपल्याला थिंकर्स विचारतात, थेरीज विचारतात, बरोबर आहे. आणि महत्त्वाचं आपल्याला राज्यव्यवस्था म्हणजे पॉलिटीचा सुद्धा आपल्याला याच्यामध्ये अभ्यास करायचा असतो. म्हणजे याचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक 4 हे योग्य उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11, प्रश्न क्रमांक 11 बघा, यामध्ये काय दिलं आहे, प्रश्न क्रमांक 11 मध्ये विचारलेला आहे, त्यानंतर पुढचा क्रमांक प्रश्न बघा,
प्रश्न क्रमांक 11, भारतीय प्रशासनामध्ये सनदी सेवकांच्या भरतीसाठी खुल्या स्पर्धेचे सर्वप्रथम तत्व कोणत्या कायद्यानुसार स्वीकारण्यात आलेले आहे, अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे चार्टर ॲक्ट 1853. आता बघा हे जे टॉपिक आहेत ना काही हे टॉपिक लक्ष्मीकांतच्या पुस्तकामधून तुम्हाला कव्हर करणे अपेक्षित आहे. जसे की ते ऐतिहासिक पार्श्वभूमी, हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड ऑफ कॉन्स्टिट्यूशन, त्याच्यानंतर घटना निर्मिती जे संविधानामध्ये म्हणजे खास करून जर आपण विचार केला एम लक्ष्मीकांत या पुस्तकामध्ये घटना निर्मिती संबंधी सगळी प्रक्रिया जर तुम्ही बघा गेल्या 5 वर्षाचे प्रश्न काढून बघा घटना निर्मितीवर आपल्याला प्रश्न दिसतो. ऐतिहासिक पार्श्वभूमीवर हे महत्त्वाचे काही कायदे तुम्हाला करून जावं लागतील. कोणता 1909चा कायदा त्याच्या तरतुदी माहीत पाहिजे, 1919चा कायदा त्याच्या तरतुदी माहीत पाहिजे, 1935चा कायद्याच्या तरतुदी माहीत पाहिजे, त्याच्यानंतर 1947च्या कायद्याच्या तरतुदीसुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. माहिती म्हणजे पाठ पाहिजे, बरोबर. नुसतं माहिती असून चालणार नाही, तर ह्या तरतुदी आपल्याला पाठ पाहिजे. बघा जो पहिला कायदा होता त्याला आपण रेग्युलेटिंग ॲक्ट म्हणतो, 1773चा तो कायदा आहे. या कायद्यानुसार हा पहिला कायदा होता. म्हणजे बघा भारतामध्ये जर आपण विचार केला ना, भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनी 31 डिसेंबर 1600ला भारतामध्ये ही कंपनी आल्यानंतर, बरोबर आहे, भारतामध्ये व्यापाराचं नियमन करण्यासाठी काही कायदे तयार करण्यात आले, बरोबर. त्यापैकी रेग्युलेटिंग कायदा हा पहिला कायदा होता 1773चा. या कायद्यानुसार जो बंगालचा गव्हर्नर होता त्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल केलं. आलं का लक्षात, बरोबर. या कायद्यानुसार बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल केलं आणि लॉर्ड वॉरेन हेस्टिंग, क्लिअर, लॉर्ड वॉरेन हेस्टिंग हे बंगालचे पहिले गव्हर्नर जनरल बनले. चार्टर ॲक्ट 1833चा विचार केला तर चार्टर ॲक्ट 1833 नुसार जो बंगालचा गव्हर्नर जनरल होता, बरोबर, त्याचं नाव पुन्हा चेंज झालं. त्याचं नाव झालं होतं भारताचा गव्हर्नर जनरल. क्लिअर मुद्दा. आणि पहिला भारताचा गव्हर्नर जनरल जर विचार केला तर तो होता लॉर्ड विल्यम बेंटिक. हा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल होता. पुन्हा या भारताच्या गव्हर्नर जनरलचं नाव चेंज झालं आणि त्याचं नाव झालं भारताचा व्हॉइसराय. कोणत्या कायद्यानुसार, तर कायद्याचं नाव लक्षात ठेवा, भारत सरकार कायदा 1858. त्याला आपण म्हणतो सुशासनाचा कायदा सुद्धा म्हणतात, गुड गव्हर्नन्स ॲक्ट 1858. भारत शासन कायदा 1858च्या म्हणजे लगेच 1857च्या उठावानंतर हा कायदा करण्यात आला आणि व्हॉइसराय हे एक नवीन पद तयार करण्यात आलं, बरोबर आहे. त्याच्यामुळे जो बंगालचा गव्हर्नर होता, लक्षात घ्या, बंगालच्या गव्हर्नरचं नाव बदललं आणि त्याचं नाव बंगालचा गव्हर्नर जनरल झालं, बरोबर. त्याच्यानंतर बंगालच्या गव्हर्नर जनरलचं नाव चेंज झालं, बरोबर, आणि त्याचं नाव झालं भारताचा गव्हर्नर जनरल, क्लिअर. त्याच्यानंतर भारताच्या गव्हर्नर जनरलचं नाव चेंज झालं आणि त्याचं नाव झालं व्हॉइसराय, बरोबर आहे. अजून एक कायदा महत्त्वाचा इथे खाली लिहितो मी. 1947चा जो भारत सरकारचा भारत स्वातंत्र्य कायदा होता 1947च्या, त्या कायद्यानुसार व्हॉइसराय पदाचं नाव पुन्हा चेंज झालं आणि त्याचं काय झालं, मग त्याचं नाव पुन्हा झालं बघा स्वतंत्र भारताचा गव्हर्नर जनरल असं नाव झालं होतं. आणि इथे स्वतंत्र भारताचा पहिला गव्हर्नर जनरल विचारलं तर लॉर्ड माउंटबेटन हे स्वतंत्र भारताचा पहिला गव्हर्नर जनरल. जर विचारलं स्वतंत्र भारताचा पहिला भारतीय व्यक्ती, स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल म्हटलं ते लक्षात ठेवायचं सी राजगोपालाचारी. आणि मग नंतर जेव्हा आपली घटना लागू झाली 26 जानेवारी 1950ला, याचं नाव चेंज झालं आणि त्याचं नाव नंतर मग आता राष्ट्रपती झालेलं आहे. तर राष्ट्रपती पदाचा जो काही इतिहास आहे तो असा आहे बघा, बरोबर. म्हणजे सांगायचं तात्पर्य हेच की इथे आपल्याला त्या कायद्याच्या तरतुदी, महत्त्वाचे कायदे आणि महत्त्वाच्या तरतुदी त्या आपल्याला येणे अपेक्षित आहे. निदान हे 4 तरी कायदे आपल्याला आणि त्याच्या तरतुदी माहीत पाहिजे, क्लिअर. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 12 यामध्ये विचारलाय बघा, प्रश्न क्रमांक 12 मध्ये विचारलेला आहे प्रश्न क्रमांक 12 मध्ये विचारले आपल्याला राज्यपालाचे योग्य घटनात्मक स्थान असे आहे. पहिला आहे राज्यपाल पंतप्रधानाच्या सल्ल्यानुसार कार्य करतात, चुकीचं वाक्य आहे. राज्यपाल भारताच्या राष्ट्रपतींच्या सल्ल्यानुसार कार्य करतात, चुकीचं वाक्य आहे.
राज्यपाल राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसार कार्य करतात हे सुद्धा चुकीचं आहे. याचं योग्य उत्तर बरोबर आहे ऑप्शन 4 आहे. राज्यपाल राज्यांच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार कार्य करतात. बरोबर. राज्यपाल त्याच्या तरतुदी राष्ट्रपती उपराष्ट्रपती ह्यांच्या प्रमुख तरतुदी आपल्याला करून जाणे अपेक्षित आहे. बरोबर आहे. म्हणून हा प्रश्न विचारलेला होता. क्लिअर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13 यामध्ये विचारलं आहे बघा. सिंपल संसदेवर प्रश्न येतो. संसद या टॉपिकवर प्रश्न येतो. प्रश्न क्रमांक 13 याच्यामध्ये खालीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत असा प्रश्न विचारलेला आहे. बरोबर आहे. ॲडजॉर्नमेंट म्हणजे सभागृहाचे कामकाज स्थगित करणे. बरोबर. त्याच्यानंतर प्रोरोगेशन म्हणजे सभागृहाची बरखास्ती हे वाक्य चुकीचं आहे. बरोबर. पहिलं वाक्य बघा. ॲडजॉर्नमेंट म्हणजे सभागृहाचे कामकाज स्थगित करणे हे बरोबर आहे. डिझोल्युशन म्हणजे सभागृहाची बरखास्ती हे सुद्धा बरोबर आहे. प्रोरोगेशन म्हणजे अधिवेशनाची सत्र समाप्ती हे सुद्धा बरोबर आहे. फक्त इथं ब विधाने चुकीचं आहे. प्रोरोगेशन म्हणजे सभागृहाची बरखास्ती हे चुकीचं आहे. आपल्याला चुकीचे विधाने निवडायला सांगितलेले आहे. म्हणून या प्रश्न क्रमांक 13 याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी हे योग्य उत्तर असेल. आपल्याला संसद हे टॉपिक करून जावं लागेल मित्रांनो. बरोबर आहे. कारण एखादी प्रश्न आला तर तो आपल्याला निदान आपल्याला बघा एकूण जर विचार केला तर एकूण कंबाईनमध्ये 15 प्रश्न विचारतात. MPSC ग्रुप बीला 15 प्रश्न येत आहेत. 15 प्रश्न त्या 15 प्रश्नापैकी आपल्याला 12 ते 13 प्रश्न हे योग्य किंवा करेक्ट येणं अपेक्षित आहेत. तेव्हा कुठे आपण मेरिटमध्ये येतो. बरोबर आहे. त्याच्यामुळे पॉलिटीचे प्रश्न चुकणे म्हणजे आपल्या हातावर बरोबर ऑलमोस्ट लाईक अ सुसाईड. त्याच्यामुळे पॉलिटीचे प्रश्न आपले चुकले नाही पाहिजे. क्लिअर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14 नेक्स्ट क्वेश्चन. बघा प्रश्न क्रमांक 14 भारतीय संविधानाच्या 10व्या परिशिष्टानुसार एखादा सदस्य अपात्र आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार पुढीलपैकी कोणाला आहे ते सांगा. बरोबर आहे. 10वं परिशिष्ट लक्षात घ्या. 52वी घटनादुरुस्ती 1985 ने टाकण्यात आलेला आहे. आणि हे काय आहे तर हा पक्षांतर बंदी कायदा आहे मित्रांनो. पक्षांतर बंदी कायद्याच्या संबंधित तरतुदी आपल्याला क्लिअर. नाही एखादा सदस्य समजा अपात्र आहे किंवा नाही ठरवण्याचा अधिकार कोणाकडे आहे. बरोबर. तर इथे अ मध्ये आहे राज्यसभेचे अध्यक्ष हे बरोबर आहे. लोकसभेचे सभापती हे सुद्धा बरोबर आहे. भारताचे राष्ट्रपती चुकीचं आहे. ड सर्वोच्च न्यायालय हे सुद्धा चुकीचं आहे. म्हणजे फक्त अ आणि ब हे आपल्याला या ठिकाणी प्रश्न क्रमांक 14चं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 मध्ये दिसते. म्हणजे आपल्याला इथे काय करून जायचं आहे तर बघा एक घटनादुरुस्ती ही जी घटनादुरुस्ती आहे कुठली 52वी घटनादुरुस्ती 1985 नुसार बरोबर आपल्या संविधानामध्ये पक्षांतर बंदी कायदा आला होता. पक्षांतर बंदी कायदा आलेला आहे. बरोबर आहे. आणि इथे लक्षात ठेवायचं बघा पक्षांतर बंदी कायद्यानुसार जर आपण एखादी सदस्य अपात्र आहे की नाही बरोबर म्हणजे तो त्याच्यात महत्त्वाच्या 4 तरतुदी लक्षात ठेवायच्या. क्लिअर. म्हणजे समजा बघा म्हणजे एखादी सदस्य अपात्र तो सदस्य अपात्र आहे की नाही हे कसं ठरवायचं तर समजा बघा त्या सदस्याने समजा नियुक्त झाल्यावर सुद्धा स्वतःहून पक्ष सोडला असेल म्हणजे तो सदस्य निवडून आल्यानंतर नियुक्त झाल्यावर स्वतःहून पक्ष सोडला असेल तर तो सदस्य पक्षांतर बंदी कायदा त्यांना लागू होतो. बरोबर. त्यानंतर नंबर 2 जर त्याने पक्षाच्या विरुद्ध समजा कारवाई केली असेल बरोबर पक्षाच्या विरुद्ध समजा किंवा पक्षादेशाच्या विरुद्ध समजा कारवाई केली असेल आणि पक्षाने त्याला समजा 15 दिवसाच्या आत माफी मागितली नाही किंवा 15 दिवसाच्या आत समजा माफ केलेलं नाही तर त्या सदस्यांना अपात्र केले जाते. नंबर 3 बघा तिसरी तरतूद आहे पक्षांतर बंदी कायद्याची तिसरी तरतूद समजा अपक्ष म्हणून निवडून आला बरोबर आणि निवडून आल्यानंतर बरोबर आहे निवडून आल्यानंतर तो इतर पक्षात गेला त्याला सुद्धा पक्षांतर बंदी कायदा लागू होतो. बरोबर. आणि चौथी तरतूद आहे बघा. चौथी तरतूद राष्ट्रपती नियुक्त जे लोक असतात बरोबर आहे राष्ट्रपती नियुक्त जे सदस्य आहेत बरोबर त्यांनी समजा 6 महिन्यानंतर एखाद्या पक्षामध्ये समजा पक्ष प्रवेश केला तर त्यांचं सुद्धा सदस्यत्व पक्षांतर बंदी कायदा 1985 नुसार रद्द होते. बरोबर. इथे फक्त एक फरक लक्षात घ्या 6 महिन्याच्या नंतर जर पक्ष प्रवेश केला तर त्यांचं सदस्यत्व रद्द होते. परंतु 6 महिन्याच्या आधी जर केला 6 महिन्याच्या आधी समजा पक्ष प्रवेश केला तर त्यांच्यावर
पक्षांतर बंदी कायदा हा लागू होत नाही. क्लिअर. आणि इथे या पक्षांतर बंदी कायद्याच्या दोन अपवाद आहेत. दोन अपवाद कोणत्या कोणत्या? समजा एखादी जर सदस्य आहे, तो सदस्य समजा सभागृहाचा अध्यक्ष म्हणून निवडून आला असेल. लक्षात, सभागृहाचा अध्यक्ष म्हणून निवडून आला, सभागृहाचा अध्यक्ष म्हणून निवडून आला, बरोबर आहे. नंबर दुसरी तरतूद बघा, दुसरी तरतूद, समजा एकूण पक्षाच्या, क्लिअर, म्हणजे एकूण सदस्यांच्या किंवा एकूण पक्षामधल्या एकूण सदस्यांपैकी समजा 2/3 सदस्य दुसऱ्या पक्षात समजा विलीन झाले. 2/3 सदस्य हे दुसऱ्या पक्षात जर विलीन झाले तर त्यांच्यावर सुद्धा पक्षांतर बंदी कायदा लागू होत नाही. म्हणजे काय? तर पहिला बघा, सभागृहाचा अध्यक्ष म्हणून निवडून आला असेल, बरोबर, आणि 2/3 सदस्य, एकूण सदस्य संख्येपैकी 2/3 सदस्य समजा दुसऱ्या पक्षामध्ये विलीन झाले तर त्यांना पक्षांतर बंदी कायदा लागू होत नाही. क्लिअर. एक गोष्ट इथे अजून एक जर मुद्दा जर लक्षात ठेवायचा असेल तर लक्षात घ्या, अजून एक महत्त्वाचा मुद्दा, आधी 91वी घटनादुरुस्ती 2003च्या आधी हा जो आकडा होता तो 1/3 होता, बरोबर आहे, 1/3 होता. त्याच्या आधी 1/3 होता. 91वी घटनादुरुस्ती 2003 नुसार 2/3 सदस्यांनी, एकूण 2/3 सदस्यांनी समजा दुसऱ्या पक्षामध्ये जर गेले तर, बरोबर, किंवा ते विलीन झाले तर त्यांच्यावर पक्षांतर बंदी कायदा लागू होत नाही, बरोबर. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच अ आणि ब हे फक्त इथे योग्य असं उत्तर आहे. अ आणि ब याचं योग्य उत्तर आहे. क्लिअर. त्यानंतर शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15. शेवटचा प्रश्न बघा, शेवटचा प्रश्न, शेवटचा प्रश्न विचारलेला आहे, भारतीय राज्यघटनेच्या कलम 371 मधील विशेष तरतुदी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? अशा प्रकारचा तो प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. क्लिअर. अशा प्रकारचा तो प्रश्न विचारलेला आहे, बरोबर. आणि इथे लक्षात घ्या, इथे पहिला ऑप्शन दिलेला आहे आपल्याला महाराष्ट्र व गोवा, मणिपूर, कर्नाटक, महाराष्ट्र आणि गुजरात. तर याचं योग्य उत्तर आहे, बरोबर आहे, याचं योग्य उत्तर महाराष्ट्र व गुजरात, बरोबर. आपल्याला काय विचारलं आहे, वरीलपैकी कोणते पर्याय बरोबर आहेत? तर पर्याय क्रमांक म्हणजे चौथं फक्त बरोबर दिसते आपल्याला, बरोबर आहे. आणि चौथं म्हणजे काय? फक्त चौथं म्हणजे इथे थोडी मित्रांनो बघा चूक आहे इथे. याला अ करा, याला ब, याला क आणि याला ड करा. क्लिअर आहे. म्हणजे फक्त ड बरोबर आहे, म्हणजे पहिला ऑप्शन क्रमांक ए इथे योग्य उत्तर आहे. प्रिंट मिस्टेक आहे फक्त हे, बरोबर. फक्त याला अ ब क ड करा म्हणजे आपण उत्तरापर्यंत पोहोचतो, बरोबर. एक लक्षात घ्या, इथे कलम 371 नुसार एकूण 11 राज्यांना विशेष तरतुदी दिलेल्या आहेत. 11 राज्यांना, 11 राज्य आहेत, त्यांना विशेष तरतुदी आहे. आणि त्या 11 राज्यांच्या विशेष तरतुदी आणि त्यांचे कलम हे पाठ असायला पाहिजे. आपल्याला जोड्या लावा असेल किंवा अशा प्रकारचे ऑनलाईन प्रश्न आपल्याला विचारू शकतात, बरोबर. त्यामुळे हे सगळे अशा प्रकारचे ऑप्शन आहेत, अशा प्रकारचे ते विश्लेषण आहेत, बरोबर. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल असं मी अपेक्षित करतो. आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये हे विश्लेषण असेल, ही टेस्ट सिरीज असेल, तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरली असेल, बरोबर आहे. थँक्यू.